guys, welcome back to my YouTube channel. आज आपण बनवणार आहोत आळूच्या वड्या। इथे आपण चूल पेटून पाणी गरम करायला ठेवत आहोत। आळूच्या वड्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य: आळूची पानं, बेसन पीठ, तीळ, मीठ, लसूण आणि लाल मिरची। इथे आता आपण मिरची, लसूण आणि मीठ एका पाट्यावरती वाटून घेणार आहोत। मिरची बारीक वाटून झाल्यानंतर त्यामध्ये आपण लसूण घालून घेणार आहोत। ह्यात मीठ आधीच घालून घेतलं होतं। ही मिरची बारीक वाटल्यानंतर आपण काढून घेतलेली आहे। पाटा धुवून पाट्याचं जे मिरचीचं पाणी आहे ते आपण बेसन पिठात टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर बेसन पिठामध्ये हळद, वाटलेली मिरची आणि थोडं मीठ घालून ते मिक्स करून घेणार आहोत।
ही अशी काहीशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. त्यानंतर हे पीठ आपण ह्या पानांवरती लावून घेणार आहोत. आता ह्याच्यावरती दुसरं पान लावून आपण परत बेसन पीठ लावून घेणार आहोत. असं 3 ते 4 पान लावून त्याचा एक व्यवस्थित रोल करून घ्यायचा. इथे दोन्ही साईडनी पानं फोल्ड करून असा काहीसा रोल करून घ्यायचा. हे आपण एका जाळीत काढून घेतलेलं आहे. इथे सगळ्याच पानांना आपण असे रोल करून घेणार आहोत. इथे आपण जे स्टार्टिंगला पाणी बॉईल करायला ठेवलं होतं ते व्यवस्थित बॉईल झालेलं आहे. ज्या वड्या आपण बनवून घेतल्या होत्या त्या अशा स्टीम व्हायला ठेवायच्या. आता जर आपल्याकडे नॉर्मल स्टीमर असेल तर त्याच्यातही स्टीम करून घेऊ शकतो. त्यानंतर ह्यावरती झाकण ठेवून थोड्या वेळ स्टीम होऊन द्यायचे. हे स्टीम झाल्यानंतर ह्याला असं काहीसं कट करून घ्यायचं. हे कट करून झाल्यानंतर आपण ह्या वड्यांना डीप फ्राय करणार आहोत. तर तयार आहे आपली आळूची वडी.